मित्रांनो, आताची ब्रेकिंग न्यूज आहे। ज्या पद्धतीने आज व्हीप बजावल्यानंतर सगळे खासदार येतील अशी अपेक्षा होती। काल संध्याकाळपर्यंत तरी एवढं माहिती होतं की फक्त 4 खासदारांनी सह्या केल्या आहेत, पण आता आपण पाहतोय की फक्त 3च खासदार या संसदेच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये पोहोचले आहेत। ते म्हणजे राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि देसाई। तर हे 3 खासदार या ठिकाणी पोहोचले आहेत, बाकीचे 6 खासदार पोहोचले नाही। ज्या पद्धतीने दीना पाटील काल बोलत होते की मी या बैठकीला हजर राहणार आहे, पण त्यांना त्या बैठकीला हजर राहू दिलं नाही। त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर हे दिल्लीमध्ये गेलेच नाही, ते पुण्यामध्येच आहेत। त्याच्यामुळे आता मात्र हे निश्चित झालं आहे की ठाकरेंचा गट आता फुटला आहे आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे। त्या पलीकडे जाऊन महत्त्वाची बातमी एक सांगायची म्हणजे व्हीप बजावल्यानंतर जर खासदार आले नाही तर त्यांना अपात्र पक्ष ठरू शकतो असं सांगत होते, पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार व्हीप बजावल्यानंतर पक्षाच्या बैठकीला जाणं हे काही कंपल्सरी नाही। व्हीप तिथे बजावला जातो जिथे संसदेतील मतदान असेल किंवा संसदेचा काही कार्यक्रम प्रणाली असेल, तर संसदेमध्ये हे व्हीप बजावला जातो आणि व्हीप बजावल्यानंतर तिथे जर गेलं नाही आणि हजर राहिलं नाही तर त्या खासदाराला अपात्र करू शकतात। पण आता ह्या व्हीपचा अर्थ पक्षाच्या बैठकीला न गेल्यामुळे त्यांना अपात्र करता येत नाही, एकतर जास्तीत जास्त त्यांना पक्षातून काढता येते। पण त्याच्या पलीकडची महत्त्वाची बातमी एक येते की आता हे 6 खासदार हे आता शिवसेनेमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेत नाही राहिले, तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत गेले। हे मात्र निश्चित, कारण जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन विलीन होतो तेव्हा त्याला तो व्हीप लागू होत नाही। म्हणजे आता जे खासदार होते त्यांना हा व्हीप लागू झाला नाही। हा व्हीप लागू झाला नाही याचा अर्थ हे 6ही खासदार फुटले आहेत। कालपर्यंत दीना पाटील आणि त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात संभ्रम होता, त्यामुळे ठाकरे गटाकडे कुठेतरी एक आशेचा किरण दिसत होता। पण आता आपण पाहतोय की आजचा हा दिवस उजाडणं अतिशय महत्त्वाचं होतं शिवसेनेसाठी, पण असं असतानाही 6ही खासदार आज उपस्थित राहिले नाही। त्यानंतर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हे 6 खासदारापैकी ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत, तर इतर 5 खासदार यांना दिल्लीपासून हलवून दिल्लीच्या बाहेर कुठेतरी नेण्यात आल्याचं देखील कळत आहे। याचा अर्थ आता गट हा पूर्णपणे तयार झाला आहे आणि हा गट आता शिवसेनेमध्ये विलीन झाला आहे, हे देखील या ठिकाणी सांगण्यात येते। बरं, आता ज्या वेळेला अर्ध्या तासापूर्वी जे पत्रकार परिषद झाली होती ज्यामध्ये संजय राऊत यांनी सांगितलं होतं की जर असा खासदार आमच्या बैठकीला आला नाही तर त्याला आम्ही त्याच्या मतदारसंघात जाऊन तुडू, तिथले शिवसैनिक त्याला धडा शिकवतील। शरद पवारांनी देखील दूरध्वनीवरून सांगितलं की जर असे खासदार फुटले तर त्याला धडा शिकवणं महत्त्वाचं आहे आणि यावेळेस शरद पवार देखील त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचे सांगले जाते। पण हे सगळं असताना कालपर्यंत जे शिवसैनिक जे आहेत, शिंदे गटाचा जो गट आहे त्याच्यामध्ये खासदार मस्के असो अथवा बऱ्याचशा चॅनलवरचे डिबेट सुरू होत्या, त्यामध्ये एकच सांगत होते की आम्ही कुणालाही बोलवलं नाही, आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही, हा फक्त ठाकरे गटांचा संभ्रम आहे, त्यांनीच त्यांच्या खासदारांना शिव्या दिल्या, त्यांना त्यांच्या खासदारांवरती विश्वास नाही। पण आता एक गोष्ट निश्चित झाली आहे की हा गट पूर्णपणे फुटला आहे, कारण एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे देखील आता दिल्लीला ठाण मानून बसले आहेत। तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आता शिंदेचा गट जो आहे म्हणजे ठाकरेंचा गट जो आहे शिंदेच्या गटामध्ये सामील झाला आहे आणि आता ठाकरेंचा हे 6 खासदार फुटले यावरती मात्र आता शिक्कामोर्तब होत आहे, कारण आता 11:15 झाले आहेत। 11 वाजताची ही बैठक होती, 11च्या ह्या बैठकीला कुणीही उपस्थित राहिलं नाही। ज्या पद्धतीने आशा होती की दीना पाटील तरी उपस्थित राहतील, ओमराजे निंबाळकर तरी उपस्थित राहतील। खरं तर ओमराजे निंबाळकरांबद्दल ठाकरेंना अतिविश्वास होता, कारण ठाकरेंनीच त्यांना घडवलं असं त्यांनी एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये 2009च्या वेळेला सांगितलं होतं। काल सुषमा अंधारेंनी ती क्लिप त्यांच्या स्टेटसला ठेवली होती। असं असताना काल संध्याकाळी एक मवाळ भाषा सुषमा अंधारे असो अथवा राऊत असो, संजय राऊत असो, अरविंद सावंत असो, यांनी काल संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा मवाळ भाषेला सुरुवात केली होती, कारण काल सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी अक्षरशः खासदारांना शिव्या घातल्या होत्या। या शिव्यानंतर बऱ्याचशा टीका टिप्पणी झाल्या, पण त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आमचे खासदार खरोखरच गेले नाही, कदाचित हा आमचा गैरसमज असावा। असं झाल्यानंतर काल संध्याकाळी जेव्हा दीना पाटलांचा फोन अरविंद सावंतांना आला, अरविंद सावंतांना त्याने सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे। अशा वेळेला अरविंद सावंत यांनी देखील सुषमा अंधारे यांना फोन केला आणि याच्यानंतर कुठेतरी सगळे स्टेटमेंट हे मवाळ भाषेतले सुरू झाले होते। पण आता मात्र 11:15 झाले आहेत आणि या बैठकीला 6 खासदार उपस्थित नाहीत। याच्यावरून आता हे निश्चित झालंय की ठाकरेंचा गट फुटला आहे। महासागर न्यूज।